श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. तर आज तुमच्यासाठी मी काहीतरी नवीन, खास, आकर्षक आणि अति उत्तम असं प्लेस एक्सप्लोर करणार आहे. तर त्याच्यासाठी आता आम्ही चेंबूर येथून निघालो आहोत ट्रेनने आणि आम्ही आता जाऊन पोहोचणार आहोत खारघरला. खारघर येथे उतरल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर येऊन तिथे एक ऑटो केली आणि या ऑटोतून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही नक्की कुठे चाललो आहोत. तर तुम्ही ते ओळखला आहात, कारण हे मंदिर पाहूनच तुम्हाला समजलं आहे की आम्ही आलो आहोत खारघर येथे नवीन असं मोठं इस्कॉन मंदिर जे उभारलं गेलेलं आहे ते बघण्यासाठी. ज्याप्रमाणे या इस्कॉन मंदिराचा जो परिसर आहे तो इतका भव्य आहे, त्याचप्रमाणे येथील गेट देखील खूप मोठे मोठे असे बनवलेले आहेत. तुम्हाला मंदिराचा परिसर पाहूनच समजलं असेल की ही किती मोठी जागा घेऊन हे मंदिर त्यांनी उभारलं आहे. तर तुम्हाला ते माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच की मी तुम्हाला काय काय दाखवते, ते नक्की बघा. आणि हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस या जगप्रसिद्ध मंदिराची नवी मुंबई जिल्ह्यातील खारघर परिसरात ही शाखा आहे आणि ही रचना केवळ मंदिरापेक्षा अति जास्त मोठी, भव्य अशी ही आहे. श्री राधा मदन मोहनजी मंदिर, महाराष्ट्राचा गौरव प्रकल्प भगवान कृष्णावरील भक्तीने हा तेजस्वीपणाने चमकवत असतो. विस्तीर्ण अशी ही पांढरी इस्कॉन खारघरची रचना 8 एकर सदाहरित जमिनीवर पसरलेली आहे. खारघरमधील या इस्कॉन मंदिराच्याच परिसरात एक विशेष सांस्कृतिक आणि वैदिक अशी शैक्षणिक केंद्र आहेत आणि तिथे दररोज सकाळी श्रीमद भागवत गीता आणि इतर वैदिक शास्त्रांवर आधारित असे शास्त्रीय वर्ग आयोजित करण्यात येतात. तुम्ही पण जर या इस्कॉन खारघर मंदिराला भेट देण्यासाठी येत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की येथे कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही आणि हे मंदिर दुपारी 1 ते 4:30 आणि नंतर संध्याकाळी 9 ते पहाटे 4:30 पर्यंत बंद असते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मन इतकं प्रसन्न होऊन जातं की तुम्ही पाहू शकत असाल की वरचा पूर्ण गाभारा हा पूर्ण असा सजावटीने भरलेला आहे. आणि इस्कॉन खारघर मंदिराच्या आवारात तुम्हाला श्री राधा मदन मोहन मंदिर, श्री गौरनिताई मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणीजी मंदिर आणि श्री सीता राम लक्ष्मण हनुमान यांची देखील ही प्रार्थना स्थळे बघायला मिळतात. जय राधा रमण हरि बोल, जय 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 जय राधा रमण हरि बोल,
या मंदिरामध्ये आम्ही श्री राधा मदन मोहन यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांची छान अशी आरती भजन केलं आणि तिथे आमचं मन इतकं प्रफुल्लित होऊन गेलं की आम्हाला तिथे वेळ कसा गेला हे समजलंच नाही. आणि त्यानंतर आम्ही तेथे आजूबाजूला ज्या श्रीकृष्णांच्या लीला, श्री रामायणातील काही लीला अशा त्यांनी भिंतींवर असे चित्र अवतारली होती ती बघण्यासाठी म्हणून आम्ही निघालो. आणि इतकं मनाला छान वाटत होतं की आपल्या लहान मुलांना सोबत जर तुम्ही घेऊन जात असाल तर त्यांना त्या आपल्या द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांनी ज्या घडवलेल्या लीला आहेत त्या दाखवताना खूप मस्त आनंद होत होता. म्हणजे आताची मुलं तर तुम्हाला माहितीच आहे मोबाईलमध्ये अशी गुंग झालेली असतात, त्यांना ह्या गोष्टी इतकं नॉलेज नसतं. सो त्यांना ह्या मंदिरात नक्की एकदा घेऊन जा आणि आपल्या श्री राधाकृष्णांच्या या लीला, रामायणामधील श्री राम लक्ष्मण सीता, श्री हनुमान यांच्या ज्या काही लीला आहेत त्या तुम्ही ह्या मार्फत दाखवू शकता, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. प्रकारचे जेवण असलेले चांगले कॅन्टीन आहे. याशिवाय इतर सुविधांमध्ये तुम्ही भक्ती वेदांत सभागृह, भक्ती वेदांत ग्रंथालय आणि भक्ती वेदांत अतिथीगृह यांचा समावेश देखील आहे. सर्व इस्कॉन केंद्र हे त्यांच्या उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहेत, जी वैदिक विचार आणि ज्ञानावर आधारित आहेत. भक्ती वेदांत अतिथीगृहात 100हून अधिक खोल्या आहेत, ज्या सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. समूहाचा भाग म्हणून आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी वसतिगृहात राहण्याची सोय देखील उत्तम आहे. तुम्हाला देखील या इस्कॉन मंदिराच्या परिसरात असलेल्या या वसतिगृहात राहून आपला थोडासा वेळ श्री राधाकृष्ण यांच्या सेवेत घालवायचा असेल आणि तर तशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही येथील वसतिगृहांचा वापर करू शकता. म्हणजे तुम्ही इन्क्वायरी वगैरे करून तुम्ही तिथे राहायला जाऊ शकता. म्हणजे तिथे कसं पर डे रेंट वगैरे काय आहे ते तुम्ही चौकशी करून तिथे तुम्ही राहू शकता. आता राहिला प्रश्न इस्कॉन घरला भेट कशी द्यायची. तर हे मंदिर नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 5 किलोमीटर आणि या त्यांच्याशी पर्यायी मार्ग म्हणजे ऑटो, ट्रेन, खाजगी वाहन देखील असू शकतात.
तर तुम्हाला माझा हा इस्कॉन स्पेशल ब्लॉग कसा वाटला आणि थोडासा जरी इन्फॉर्मेटिव्ह असला तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट सेशनमध्ये जाऊन एक कमेंट, एक सजेशन तुम्हाला काही द्यायचे असल्यास ते देऊ शकता. नाही तर जय श्री राधे कृष्ण म्हणून या इस्कॉन मंदिराच्या ब्लॉगला तुम्ही माझ्या प्रेम देऊ शकता.